आणि या युद्धामध्ये आपण लोकच सफर करू. हॅलो गाईज, आज मी कुठं बसली हा विचार करत असाल. आज मी डायरेक्ट सिलेंडर घ्यायच्या समोर हे बघा, इथं आलीये मी सिलेंडर घ्या, पण सिलेंडर नाही भेटत. आमची मम्मी तर नवीन कनेक्शन घ्यायला आली आहे आणि मम्मीचा आमच्या खूप बच्चा झालाय. कसा झालाय सांगते मी तुम्हाला. ते देतायत सिलेंडर नवीन, असं नाही की नाही देतायत वगैरे म्हणून. पण 10 किलोचाच देतात आणि पैसे दुपटीने. जो सिलेंडर 14 किलोचा 2200 भेटत होता तो किती मम्मी? 4,500 भेटतोय गाईस. खूप अवघड आहे हा गाईस. ते पण 10 किलोचा जेवढा बी असेल तो मोठा नाही भेटत. मुळात जाग आता आलीये कारण भेटत नाहीये म्हणून. एक सिलेंडर आहे पण आमच्या घरात माणसं जास्त आहे त्याच्यावर भागत होतं, पण म्हणलं नाहीच मिळाला तर एक इमर्जन्सी घेऊन ठेवावं म्हणून आलेलो. काय नाही फायदा, पण खूप जास्त पैसे आणि खूप गाईस तुम्ही सर्वांनी ह्या युद्धामुळे किंवा काय कशामुळे सर्व महाग होणार आहे. सगळं तेल वगैरे असं मी तर ऐकलं की पेट्रोल वगैरे सगळं बंद होणार आहे. तर तुम्ही सर्वांनी ज्या गरजेच्या गोष्टी आहेत ना आपल्या ऍटलीस्ट खाण्याच्या, ज्याच्यावर आपण जिवंत राहतो, ज्या आपल्या खूप गरजेच्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी तरी तुम्ही सर्वांनी घेऊन ठेवा आधीच. नाहीतर जेवणं, खाणं पण मुश्किल होईल वाटतं. हे युद्ध काही थांबणार नाही आणि या युद्धामध्ये आपण लोकच सफर करू. आपल्याकडून तेवढंच होईल, सफर करणंच होईल. दुसरं काही तर होणार नाही.